ठीक काय आहे. नेमकी वस्तू? सॉलिड वेस्टच्या बाबतीत तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो, की आपल्या इथे फार मोठा गॅप आहे प्रोसेसिंग कॅपॅसिटीमध्ये. भूमी ग्रीन एक संस्था आहे ज्यांच्यामार्फत ऑलरेडी प्रोसेसिंगचे काम केलं जातो रामटेकडी आणि उर्ली या ठिकाणी देवाची उर्ली. मुद्दा असा आहे की जेव्हा आम्ही तुम्ही पाहिलं 2 महिन्यापूर्वी खूप आपल्याकडे नवीन स्पॉट्स तयार झाले होते. त्याचं कारण असं आहे की एक 2-3 आमचे जे प्रोसेसिंग युनिट्स बंद झाले होते. ऑलमोस्ट 300 मेट्रिक टनचा अचानक तूट निर्माण झाला आणि फार त्रास झाला. मला असं लक्षात आलं की हे जे आपलं टाईम होरायझन ज्याला म्हणतो, तुम्ही जर पाणी पुरवठ्यामध्ये काय पुढच्या 15 वर्षपर्यंत लोकांची पॉप्युलेशन काय होईल, आपण एस टी पीमध्ये पाहतो की पुढच्या 30 वर्षपर्यंत किती आपल्याकडे असे सांडपाणी होईल, ते लक्षात ठेवून आपण प्लॅनिंग करतो. पण ते घनकचरा व्यवस्थापनामध्ये सर्वात मोठी अडचण आहे की आम्ही पुढच्या कालावधीमध्ये काय होईल ते न पाहता आज ऑलरेडी जो काही एक्झिस्टिंग कॅपॅसिटी पाहिजे, वर्तमान जो क्षमता पाहिजे त्याच्यामध्येच तूट आहे. तर एक तर तुम्हाला स्पष्ट सांगतो की आज आमच्याकडे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रत्येक गोष्टीमध्ये मनुष्यबळची कमतरता आहे, मॅन मशिनरी जे आहे ते पण कमी आहे, प्रोसेसिंग कॅपॅसिटी पण कमी आहेत. म्हणून आपण हे सर्व फ्रंटवर आपण नवीन नवीन प्रयोग केलेला आणि काम करतो. तर आता प्रश्न राहिला भूमी ग्रीनच्या बाबतीत. मी या विषयावर काही भर देत नाही किंवा लक्ष देत नाही की हे कोणाला टेंडर मिळणार आहे, कारण जे काही टेंडर प्रक्रिया आपण केला अतिशय पारदर्शकरित्याने आपण केलेला आहे. नक्कीच मला मान्य आहे की त्या कॉन्ट्रॅक्टरनी आम्हाला फार मोठा असा रेट म्हणजे कोट करून दिलेला आहे. पण याचा अर्थ असा नाही की ते रेट आम्हाला मान्य होणार आहे. जोपर्यंत आम्हाला काही महापालिकेला कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नसेल, जर अशा प्रकारचे रेट जर त्यांनी कबुली दिली तरच आम्ही त्यांना काम देणार आहोत. अदरवाईज जो रेट त्यांनी दिलेला आहे काहीतरी 900 प्लस, तो मला अजिबात तो मान्य नाही आहे. त्याच्यावर एक निगोसिएशन आम्हाला करायचं. निगोसिएशन त्यांनी जर स्वीकार केली, जो आपलं जो काही रेट आहे ज्याच्यावर बाकी प्रोसेसिंग युनिट काम करतात ते झालं तरच आम्ही त्यांना देणार आहोत आणि कुठल्याही प्रकारच्या महापालिकेला नुकसान नाही होणार, मी तुम्हाला स्पष्ट ग्वाही देतो. ग्रामस्थांचा विरोध असताना देखील तिथे प्रोजेक्टला नाही, ग्रामस्थांचा विरोध आहे मला मान्य आहे, पण मी एक तुम्हाला सांगू का, आज आमच्याकडे महापालिकेकडे जागा कुठे आहे? आज आमच्याकडे हडपसरमध्ये पण लोकांचा विरोध आहे. नोबेल प्लांट ज्या ठिकाणी आपण बानेरमध्ये टाकला तिथे पण लोकांचा विरोध आहे. पुन्हा तुमचे कोरेगाव पार्कमध्ये जे आमचे रॅम्प आहे तिथे पण लोकांचा विरोध आहे. ज्या ज्या ठिकाणी कचरा प्रोसेसिंग होतो सर्व ठिकाणी विरोध आहे. याचा म्हणजे हा जो इश्यू आहे, म्हणजे आपलं म्हणजे उर्ली देवाची जो जागा आहे तिथे सर्वात चांगला आमच्यासाठी असा आहे की हा फार एक मोठा एरिया आहे. इट इज अराउंड 150-200 हेक्टर एरिया आहे आणि त्याचा थेट प्रभाव लोकांवर पडू नये त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. बघा तिथे जे लोक आहेत त्यांचं सर्वात मोठं अडचण काय आहे की बायोमायनिंग. या ठिकाणी समजा की 40 वर्ष 50 वर्षपासूनचा जो कचरा पडून आहे त्याच्यामुळे जे काही लिचेस तयार होतो तो सर्वात मोठा अडचणचा विषय आहे. म्हणून आपण असं डिसाईड केला की आपण 1 वर्षच्या आतमध्ये 100% बायोमायनिंग आपण करायचं आहे आणि ते करतो पण आहे. दुसरं आहे की जर तुम्ही बिलकुल एक शास्त्रशुद्ध पद्धतीने जर प्रोसेसिंग केला तर याच्यामुळे काहीच त्रास होत नाही. नॉर्मली सॉलिड वेस्ट असेल आणि गीला कचऱ्याचं प्रमाण फार कमी आहे. तर हे लोकांचं म्हणणं तो कसं कधी कधी नकारात्मक भावना तयार होतो, हे साहजिक आहे. मी पण त्या ठिकाणी जर राहायला गेलो तर मला पण असं वाटेल की इथे कचरा प्लांट येऊ नये. पण शेवटी आमचं काम असं आहे की आम्ही अशा पद्धतीने करू जेणेकरून लोकांना त्रास होऊ नये, लोकांचं पाणी दूषित होणार नाही किंवा जो काही सिव्हिक कमिटीज आहे. आणि तुम्ही लक्षात ठेवा की त्या ठिकाणी पाणी पुरवठा किंवा लोकांचं घन कचरा व्यवस्थापन सुद्धा आम्हीच करतो महापालिकेतर्फे. पण हे हे असताना सुद्धा त्या ठिकाणी लोकांना कुठलाही त्रास होऊ नये हे सगळी व्यवस्था करूनच आम्ही काही कॅपॅसिटी वाढवतो आणि त्यासाठी कोऑर्डिनेशन करूनच आम्ही पुढे जाणार आहोत. सर, फुरसुगीचा जो 1998ला आपण भूसंपादन केलं होतं महापालिकेने, त्यावेळेस त्यांना जे बाधित शेतकरी त्यांना मोबदलाच दिला. त्यामुळे कोर्टामध्ये एक आपल्या विरोधात निकाल गेला आणि काल तुमची खुर्ची जप्त करण्यासाठी न्यायालयाची टीम आली होती. त्या केसमध्ये काय आपलं लूपहोल्स कुठे राहिलेले नाही, हा केस बघा, प्रॉब्लेम? मी काल बेसिकली फील्ड व्हिजिटमध्ये होतो. माझ्या अनुपस्थितीमध्ये कोर्टाच्या आदेशानुसार काही लोक आले होते खुर्ची जप्त करायला. नक्कीच या ठिकाणी मी एवढे सांगतो की आमच्या डिपार्टमेंटमध्ये लिगल डिपार्टमेंट असतील किंवा भूसंपादन खात्यांचे काही काम असतील किंवा कन्सर्न डिपार्टमेंट कोण आहे त्याचं पूर्ण चौकशी मी करणार आहोत. हे आमच्या लोकांचं दुर्लक्षमुळे झालेलं आहे. जर काही कोर्ट आपल्याला आदेश देत असेल की तुम्ही या सर्टन कालावधीमध्ये पैसे जमा करा किंवा कारवाई करा, जर हे होत नसेल तर नक्कीच न्यायालय त्याच्यावर एक अशा प्रकारचे निकाल म्हणजे देणार, त्याच्यामध्ये काही डाऊट नाही.
जे काही शेतकरी आले, जे काही वकील आले किंवा कोर्टाचे अधिकारी आले, त्यांचं काही चूक नाही, कारण शेवटी हे महापालिकेच्या चूक आहे. पण नक्कीच तो विषय माझ्यापर्यंत आला नव्हता म्हणून असं झालं. आता माझ्याकडे हा विषय आलेला आहे. विदिन 1 वीक हा इश्यू आम्ही रिझॉल्व्ह करू. अंडरटेकिंग आपण जे 11 ऑगस्ट पर्यंत दिले त्याच्या आधी हा इश्यू सॉल्व्ह नाही, हा बघा महापालिकेसाठी फार छोटा विषय आहे 13 कोटी रुपये जमा करणे. हे दुर्लक्षमुळे झालेलं आहे आणि ते आम्ही नक्कीच दूर करू. झाला पण त्याची व्यवस्था आपण केली ऑलरेडी, त्याची 14 कोटीच्या दूर करू. पण आता नक्कीच एक मोहीम स्वरूपात विदिन अ मंथ तुम्हाला खड्डेमुक्त आम्ही पुन्हा करतो. हां. तर एक 53 खड्डे राहिले असं हं? पालिकेची आकडेवारी 53 खड्डेच राहिले बुजवायचे असे. अच्छा बघा, ते त्यामुळे आपल्याला कसं आहे की खड्डे मोजण्याऐवजी खड्डे बुजवण्यावर मध्ये जास्त भर आहे. आपण जर असा एक विचार केला की 1 किलोमीटरमध्ये 100 खड्डे की 200 खड्डे, तो भाग वेगळा आहे. नक्कीच काही नागरिक आहेत त्यांना लक्षात येत असेल. पण मी एकदम मोहीम स्वरूपात याची बैठक आज पण आहे. विदिन अ मंथ थोडंसं काय असते की पाऊसमध्ये जेव्हा आपण खड्डे बुजवतो पुन्हा ते खराब होतात, तर थोडा 5-7 दिवस तुम्हाला त्रास होईल. पण मी तुम्हाला ग्वाही देतो की तुम्हाला सप्टेंबर अखेरपर्यंत 100% खड्डेमुक्त पुन्हा म्हणजे आपलं पुणे शहर दिसेल. तर रस्त्यांच्या बाबतीत आपण एक नागरिकांसाठी रोड मित्र ॲप जे बनवलं होतं लाखो रुपये खर्च करून, ते ॲप चालत नाहीये. त्याच्यात अनेक बग्स येत आहेत, त्याला टेक्निकल ग्लिच येतोय. आपण जर एवढे लाख रुपये खर्च करून एक ॲप चांगलं बनवतो. नाही. बघा, रोड मित्र ॲप काही 1,00,000-2 लाखचा खर्च नाही आहे. फार सिम्पल सोल्युशन होता. पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला की काही ठिकाणी जो खड्ड्याऐवजी जो काही रिसर्फेसिंगचा जो प्रॉब्लेम आहे ना, तिथे पण लोकांनी हे टाकला. म्हणून आपण काही लोकांची तक्रार येईल त्याची वाट न पाहता आम्ही प्रोएक्टिव्हली सगळे खड्डे बुजवण्यावर आता भर देत आहोत. म्हणजे तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे, त्याच्यामध्ये दुरुस्ती करू. पण त्याचा जो काय आहे की ॲपवर अवलंबून न राहता सरळ आपण खड्डे बुजवण्यासाठी स्पेशल मोहीम आम्ही सुरू करू. इंटिग्रेटेड जो आता वेस्ट मॅनेजमेंटचा आपण प्रोजेक्ट आणतोय, हम्म. सर, शहरात खड्ड्यांचं इथून पाहिलं होतं, चित्र पाहिलं होतं. अनेक रस्त्यांवरती खड्डे पडलेले आहेत. महापालिकांकडून दावा केला जातो की काही ठराविकच खड्डे राहिले. तर काय नेमकं आपल्याकडे त्याची आकडेवारी आहे, नेमकं त्याच्यावरती काय काम सुरू आहे? नाही, मी आपल्याला एक गोष्टी स्पष्ट करतो की खड्ड्याच्या बाबतीत एक म्हणजे खूपच एक सिम्पल इश्यू असा आहे की प्रत्येक मान्सूनमध्ये जो आपला डांबरी रस्ता आहे आणि जर रस्ता काही जुना झालेला असेल किंवा त्या ठिकाणी स्टॉर्म वॉटर नसेल, आणि तिसरा फॅक्टर असा आहे की जर त्या ठिकाणी डिगिंग आपण केलेला असेल, तर हे 3 कारणामुळे नक्कीच तुम्हाला खड्डे पाहायला मिळतात. इश्यू कसा आहे की आपला पुणे शहरामध्ये तुम्हाला माहिती असेल की पाऊस पूर्वी आता मी थोडासा आपल्याला एकदा म्हणजे मागच्या वर्षीचा जो आहे इन्सिडेंट ते थोडासा आठवण करून देतो की मी जेव्हा जॉईन झालो होतो तेव्हा खड्ड्याचा खूप जास्त इथे सोर्स आवाज झाला होता की खड्डे खूप आहे. पण तुम्ही स्वतः मान्य केला होता की काही 3-4-5 महिन्यांनी की खड्डे पुण्यामध्ये म्हणजे आपण खूप कमी केले होते. तेव्हा सायकल रॅली पण झाला होता आणि जवळपास 150 किलोमीटरचा नवीन रोड, सगळ्या गोष्टी आपण केल्या. आता मी एवढं सांगतो की मध्यंतरी काय झालं की आपल्या इथे LPGचा पुरवठा थोडासा कमी झाल्यामुळे एक मोहीम स्वरूपात MNGLचा जो काही कनेक्शन आहे ते वाढवण्याची सूचना आमच्याकडे आली होती शासनातर्फे. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की खूप खूपच म्हणजे समजा की विदिन अ मंथ खूप जास्त वेगाने आपण परवानगी दिला. आणि एक तर गोष्टी नक्कीच आहे की जर आपण एक सर्टेन टाईम पिरियडमध्ये डिगिंगची परवानगी जास्त देत असतो तर तेव्हा त्या हिशोबाने खूप चांगल्या प्रकारे रिइन्स्टेटमेंटचं काम लोक करत नाही. हा आपल्यासाठी फार एक चिंतेचा विषय होता. दुसरा, पोलीस डिपार्टमेंटतर्फे पण जो CCTVच्या नेटवर्कसाठी खूप मोठ्या प्रमाणात खुदाई करण्यात आला. म्हणजे असा पण माझ्याकडे इन्सिडेंट आहे की ज्या ठिकाणी फुटपाथचं काम झालं आणि दुसऱ्या दिवशी लोकांनी खोदकाम केलं. हे थोडंसं कॉर्डिनेशन अभावी हे सगळे झालं आहे, ते मी नक्कीच मान्य करतो. दुसरं असं आहे की ते महाप्रीतचं पण, तर हे जे काही खड्डे करण्यामध्ये जो सर्वात मोठी भूमिका ज्या ज्या ठिकाणी डिगिंग झालेलं आहे, तो डिगिंगमध्ये रिइन्स्टेटमेंटचं काम काही डिपार्टमेंटनी चांगले केलेलं नाही. त्याचं म्हणजे मी स्वतः बरेच ठिकाणी पाहून आलो. इनफॅक्ट महापालिकाचे काही डिपार्टमेंट स्वतःचे ड्रेनेज किंवा पाणी पुरवठ्यामध्ये पण ज्या लोकांनी खड्डे केले त्यांनी पण चांगले काम केले नाही. म्हणून आता आम्ही निर्णय असा घेतला की सगळे रिइन्स्टेटमेंटचे काम जे आहे ते रोड डिपार्टमेंट करणार, नंबर 1. दुसरं असं आहे की जे काही जास्त केसेस येत आहेत, तुम्ही नक्कीच जर तुम्ही विचार कराल याच्यावर तर तुम्हाला कळेल की हे कॅन्टोन्मेंट एरियामध्ये जास्त केसेस आहे.
मागे ते माननीय मुख्यमंत्री महोदयांचा पण दौरा झाला होता. त्या ठिकाणी पण जो रूट होता ते मॅक्सिमम काही कॅन्ट एरियामध्ये, तो कॅन्टोन्मेंट एरियाचा काय असते प्रश्न, की तो मी म्हणजे एकच आहे की आमच्याकडे कॅन्टोन्मेंट एक एरियासाठी काही स्पेशल आमच्याकडे तरतूद नाही. पण मला असं वाटते की जोपर्यंत कॅन्टोन्मेंट एरियामध्ये 100% काम होत नाही, तोपर्यंत पुणे शहरात काही परिणाम दिसणार नाही. तर आता कुठलाही बजेटचा म्हणजे चिंता न करता किंवा बाउंड्रीच्या बाबतीत जास्त विचार न करता आपल्या इथे जो काही कॅन्टोन्मेंट एरिया आहे तिथेसुद्धा खड्डे बुजवण्याचे काम आमच्याकडे तर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तिसरं कारण असं आहे की काही ठिकाणी आपल्याकडे जो एक इनपुट्स असतात त्याचे पण कमी झाले होते. ते आपण एक सेक्शन 522 ते परवानगी घेऊन आपण करतो. मी तुम्हाला एवढं सांगतो की खड्डे आहे, पण अ, याच्यावर आता एक मोहीम स्वरूपात हे सगळे काम करून विदिन अ मंथ तुम्हाला हे सगळे मिळेल. पण जो काही व्याप होता म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत जर तुम्ही केला तर यावर्षी खड्डे एवढेच नाही आहे, मी नक्की सांगतो. दुसरा माझी एवढी विनंती पण आहे की काही खड्डे असेल तो मी मान्य करतो आणि त्याच्यावर कारवाई पण करण्यासाठी आम्ही जबाबदार आहोत. पण थोडाफार असं पण आहे की काही काही ठिकाणी दुष्प्रचार करण्याचा प्रयत्न केला जातो. तो थोडा आपल्याला नक्कीच विचार करायला पाहिजे. माझ्याकडे एक खूप सिंपल फुटेज आहे. PMPLचा जो काही बस स्टॉप असतात, जो काही महापालिका मॅनेज करत नाही, PMPL मॅनेज करतात. त्या ठिकाणी जो खड्डा होता, ते एक बाईटमध्ये मी असा पाहिला की आमचे पत्रकार मित्रांनी काय केलं, एक बाईट तयार केला की बघा पुणे शहरात किती खड्डे आहे. पण तो मी जर माहिती घेतली तर तो मला काय दिसला की बेसिकली तो PMPLचा बस अड्डा आहे. तुम्ही PMPLच्या बस अड्ड्याला रोड दाखवून जर तुम्ही काही दुष्प्रचार करत असाल तर थोडा मला वाटतं की हे सगळे अवॉइड करायला पाहिजे. दुसरा एक घटना असा आला की मागील 6 महिन्यापूर्वीचा एक फोटो की एकच किलोमीटरमध्ये 100 खड्डे, पण वस्तुस्थिती काही वेगळी होती. त्या ठिकाणी खड्डे अजिबात नव्हते. याचा अर्थ मी सांगत नाही की खड्डे नाही, खड्डे खूप आहेत. पण समजा त्या विषयाला खूप जास्त म्हणजे फोकसमध्ये आणण्यासाठी चुकीची माहिती कोणी करू नये ही पण नक्कीच या ठिकाणी विनंती करतो. डांबराच्या स्टेटस बद्दल काय किंवा पॅथॉलॉजी असते त्यातून जो कचरा बाहेर निघतो, तो दुपटीने वाढल्याचं एक माहिती समोर आली. तर त्याच्यावर काही आपण नियम आणि कापडाचा जो घाट आहे ना तिथं खूप फेकला गेलेला आहे मध्ये ते- मेडिकल वेस्ट मॅनेजमेंटसाठी हेल्थ डिपार्टमेंटतर्फे केला जातो. त्याचा एक खूप सिम्पल सोल्युशन्स आपण दिलेला आहे. पण आता खूप सारे हॉस्पिटल्स, खाजगी हॉस्पिटल हे सगळे वाढल्यामुळे त्यांचं वेगळे असते. महापालिकेच्या हॉस्पिटलचे वेगळे व्यवस्थापन आहेत. नक्कीच काही काही ठिकाणी गॅप असेल तर आम्ही दूर करू. कात्रज घाटचा प्रॉब्लेम असा आहे की तो महापालिकेच्या हद्दीत येत नाही, म्हणून तिथे काही लोक गडबड करत आहेत आणि ग्रामपंचायतचं पण लक्ष नाही आहे, महापालिकेचं पण लक्ष नाही आहे. पण शेवटी कसं आहे की ह्या कॉर्पोरेशनच्या जवळचा एरिया आहे आणि त्या ठिकाणी जर काही प्रॉब्लेम होत असेल तर त्याचा दुष्परिणाम महापालिकेला पण काहीतरी नक्कीच भोगावा लागेल. म्हणून ऑलरेडी ते वॉर्ड ऑफिसर किंवा DMCला मी सांगितलेलं आहे की कात्रज घाटमध्ये जे काही चांगलं काम करायचं आहे साफसफाईचं ते आपण करू. महापालिकेच्या हद्दीत येत नसेल तरी आम्ही त्या ठिकाणी जबाबदारी घेऊ. तर समाधानकारक पाऊस झालाय आता बऱ्यापैकी पाऊस झालाय तर काही आपण ऍडिशनल पाण्याची रिक्वायरमेंटसाठी काही जलसंपदा विभागाला काही पत्र व्यवहार केला किंवा त्यांना काही मागतोय आपण पाणी? नाही बघा एक सेकंड. पाऊस आपल्याला कसं असते की कधी म्हणजे पाऊस जास्त झाला तरी आपला जो नेटवर्क आहे त्याचं कॅपॅसिटी निश्चित आहे. खडकवासला इज जस्ट अ रिझर्वोयर. खडकवासला डॅम बेसिकली तेच काही महापालिकेसाठी नाही, त्यासाठी जो नेटवर्क आहे टेमघर, बरसगाव, पानसेत आणि त्याचं पाणी सतत खडकवासल्यामध्ये येत असतात. खडकवासल्याचं पाणी आम्ही घेत असतो. मुद्दा कसा आहे की तुमच्याकडे पाऊस जास्त झाला तरी तो काही डॅमची कॅपॅसिटी तर तेच असणार आहे. जो काही महापालिकेचा कोटा आहे त्या हिशोबाने आम्ही त्यावेळी म्हणजे वापर करू. जो काही मागे आपण पाणी कपातीचा निर्णय घेतला होता ते आम्ही निर्णय मागे घेतो आहे. आता पाणी कपात होणार नाही. मात्र एवढे आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आपलं जो काही शहरांचं पॉप्युलेशन वाढत आहे त्या दृष्टीने मुळशी डॅमचं पाणी आम्हाला घ्यायचं आहे आणि मुळशी डॅमचं पाणी जे आहे कमीत कमी 7 TMC पाणी पुणे शहराला कसा देता येईल त्यासाठी ऑलरेडी DPR आणि कन्सल्टंट अपॉइंटमेंटचं काम आता आम्ही सुरू केलेलं आहे. एकदा तो तयार झाला तर मुख्यमंत्री महोदयांना ऑलरेडी आम्ही रिक्वेस्ट केला आहे, त्यांनी पण मान्य केलेलं आहे की पुणे शहराला आपण एक्स्ट्रा पाणी देऊ मुळशीचा. आणि पण त्यापूर्वी DPR तयार करून शासनाकडे आम्ही सादर करणार आहोत आणि त्यासाठी पुढची व्यवस्था करणार आहोत. टोटल इंटेक किती होऊ शकतो त्याच्यामुळे 7 TMC 7 TMC. नाही सर टोटल आपला
हो, पण ऍक्च्युली कसं आहे ना की आपल्याला एक एक विषय लक्षात ठेवा की जर तुम्हाला शास्त्राने सांगितलं की तुम्ही मुळशीचं पाणी घ्या, तर तुम्ही म्हणजे पाणी कसं घेणार साऊथ टीएमसी? शेवटी कसं आहे की त्यासाठी एक चांगली व्यवस्था उभी करावं लागेल की पुणे शहराला, कारण त्याचे जो काही आउटलेट वेगळ्या डायरेक्शनमध्ये आहे, तर पुणे शहराला पाणी आणण्यासाठी खूप एक आपल्याला सिस्टमॅटिक स्कीम आणावं लागेल. त्यासाठी आम्ही ऑलरेडी तयारी सुरू केलेला आहे. एक चांगला स्कीम तयार करून तर शासनाकडे आम्ही सादर करणार आणि मे बी विदिन अ इयर और 2 पुणे शहरात. TMC आपल्याला पाणी लागणार. नाही, कसं आहे ना की 7 TMC मुळशीचं आहे. आज आमचं जो काही पाणी खडकवासलाचं पाणी आहे ते पुरेसं आहे. शेवटी त्याच्यामध्ये ऑलरेडी आमचा जो लिकेज जर कमी झाला, NRW जो अनअकाउंटेड फ्लो कमी झाला, तर मला वाटते की अजून 5 TMC आम्हाला वाचेल. जो आज एक्झिस्टिंग कॅपॅसिटी आहे खडकवासलाचा जो काही आम्ही पाणी घेतो त्याच्यामध्ये सुद्धा 5 TMC आमचं वाचणार आहे आणि पुन्हा ते 7 TMC मुळशीचा येणाऱ्या पिरियडमध्ये मला वाटते की 10 ते 12 TMC पाणी पुणे शहराला एक्स्ट्रा मिळणार आहे. पाणीचं काही आपल्याला म्हणजे कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही आहे. आपल्याला उलट थोडासा एक कसं आहे की पाणी कसं वाचवायचं आहे, पाणी चांगल्या पद्धतीने कसं वापरायचं आहे, जो 300 लिटर पर कॅपिटा जो काही कन्झम्पशन आहे ते कसं कमी करायचं आहे, NRW कसे लिकेज, हे सगळे जर आपण चांगल्या पद्धतीने टेक्नॉलॉजिकली जर चांगले काम केलं तर पुणे शहराला काही पाणीची अडचण येणाऱ्या पिरियडमध्ये होणार नाही. शेवटचा प्रश्न आहे, NGT कडून आपल्याकडे STP प्लांटचे डिझाईन चेंज करा किंवा तोडा असे आदेश आले होते. त्या संदर्भात काय झाली सर प्रोसिजर? नाही, NGT तर्फे STP प्लांटचा डिझाईन थोडासा काही ब्लू लाईनमध्ये काही असा केसेस आला असेल, पण आता वर्तमान परिस्थितीमध्ये असा काही केसेस आमच्यासमोर आला नाही. मागे बरेच काही NGTचा जो काही माननीय न्यायालयाची सूचना होती ते सगळे महापालिकाने त्याच्यामुळे केलेली आहे. काय अडचण नाही. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.